माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांसह कधी नव्हता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये, परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले, ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळ चालवलं नाही, मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला। मी रात्री विचार केला, कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल का, सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला। आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे। आज राजसाहेब ठाकरे यांचा वाघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी नेहमी संघटित आणि एकजुटीत असणारे वसंततात्या मोरे यांनी मनसेला कायमचा जय महाराष्ट्र केला। याचबरोबर त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले आहेत। माझ्या साथीदारांकडून मला विरोध होत आहे, तसेच वसंत मोरेंना लोकसभा निवडणूक लढवू देऊ नका असे निगेटिव्ह संदेशही राजसाहेब ठाकरे यांच्याकडे जात आहेत। त्यांनी हेही म्हटले की मी अनेक वेळा राजसाहेब ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही नेहमी माझ्याकडे कानाडोळा केला। त्यांनी जेव्हा राजीनामा टेबलावर ठेवला तेव्हा त्यांनी पूर्णपणे झोपून राजसाहेबांच्या फोटोला नमस्कारही केला। हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना ढसाढसा रडूही आली। मी कायम एकनिष्ठ राहूनही मला जर फळच मिळत नव्हते तर मी काय केले पाहिजे। शेवटी माझा धीर सुटला। माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्व पदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे, मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे। या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिलाय, कारण गेल्या दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यावरती माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते, परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते, त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या, या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी माननीय राजसाहेबांपर्यंत, माननीय अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या। एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा, जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे, तो ह्या लोकांनी पुढे पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस अप्रोच केले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला। जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही। त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। मी आतापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले, मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत, परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत, कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत। तुम्ही आत्ता का मला फोन करताय, एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का? वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो। मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील, त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजाल जात असेल, मग अशा लोकांमध्ये, अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला? त्याच्याकरता मी माननीय राजसाहेबांकडे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत।
आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. वसंत तात्या मोरे यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा.